नक्की उदय, तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो, पण दृश्य आपण आता बघणार आहोत। शिवाजी पार्क परिसरातून बाईक रॅली शिवसेना पदाधिकाऱ्यांची निघालेली आहे आणि ती बीकेसी मैदानापर्यंत पोहोचणार आहे। हे एक प्रकारे शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन आहे आणि जो रथ तयार करण्यात आलेला होता त्या रथामध्ये हनुमान उभा केला गेलेला आहे, तर तो रथ सुद्धा आता बीकेसीच्या दिशेने निघालेला आहे। एका बाजूला गर्दीची दृश्य बीकेसीतली आपण बघतोय। साधारणपणे 2 लाखापर्यंत शिवसैनिक ही सभा बघायला येतील, ऐकायला येतील उद्धव ठाकरेंना असं सांगितलं जातंय। तिथली बीकेसीतली ही थेट दृश्य आणि दुसरीकडे शिवाजी पार्क ते बीकेसी अशी बाईक रॅली काढली जाणार आहे, त्याची सुद्धा दृश्य आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आहोत। या ज्या रिकाम्या खुर्च्या दिसतायत त्या हळूहळू भरायला लागलेल्या आहेत। महिलांना येण्याकरता वेगळी दिशा आणि पुरुषांना येण्याकरता वेगळं प्रवेशद्वार अशी सोय केली गेलेली आहे। हे बीकेसीचं सगळ्यात मोठं मैदान आहे, जिथे आज शिवसेना प्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होती आणि दुसरीकडे शिवसेना भवनातून सुद्धा बाईक रॅली निघालेली आहे, त्याची दृश्य आपल्याला एका बाजूला दिसतायत। या प्रत्येक बाईकवर, टू व्हीलरवर भगवे झेंडे लावलेले आहेत आणि आता ही बाईक रॅली, ही दुचाकीची रॅली बीकेसीकडे पदाधिकारी शिवसेनेचे निघालेले आहेत। या बाईक रॅलीवरून बूस्टर डोसला मास्टर डोस अशी ही सभा, ही सभा जिथे होणार आहे त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। गर्दी हळूहळू जमायला लागलेली आहे, सगळ्या ठिकाणी भगवे फडकत आहेत आणि दुसरीकडे दादर शिवसेना भवन, शिवाजी पार्क या सगळ्या परिसरामधून शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे सगळे बाईकवरून शक्ती प्रदर्शन करत बीकेसीच्या दिशेने निघालेले आहेत। दरम्यान एक अशी ही माहिती काही वेळापूर्वी मिळत होती, वर्षा या शासकीय निवासस्थानी होते मुख्यमंत्री, अर्थात त्यांच्या नियोजित बैठका, त्यांची नियोजित कामं यासाठी ते वर्षावर असतील, तिथून ते मातोश्रीवर गेलेले आहेत अशी बातमी काही वेळापूर्वी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। साधारणपणे 7 नंतर सगळा माहोल आपल्याला बघायला मिळेल बीकेसीवर, पण आत्तापासून बीकेसीतली थेट दृश्य जर आपण पाहिली, गर्दी हळूहळू वाढते आहे आणि साधारण 2 लाखापर्यंत शिवसैनिक आणि नागरिक मुख्यमंत्र्यांना ऐकायला येतील अशी शक्यता व्यक्त होते आहे। 2 दृश्य एका वेळेला आम्ही तुम्हाला दाखवतोय, दोन्ही ठिकाणचं वातावरण कसं आहे बघा। एका बाजूला बूस्टर डोसला उत्तर असलेली मास्टर सभा आणि दुसरीकडे दादर शिवाजी पार्क शिवसेना भवन इथून या परिसरातून निघालेली शिवसेनेची बाईक रॅली, दुचाकीची रॅली। या दुचाकीच्या रॅलीमधून आणि जो रथ तयार करण्यात आलेला आहे त्यात हनुमानाला विराजमान करण्यात आलेला आहे, म्हणजे साधारण आपण या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतील याचा अंदाज घेऊ शकतो। हनुमान चालीसाचा मुद्दा असेल, राणा दाम्पत्य, देवेंद्र फडणवीस किंवा विरोधी पक्षांनी केलेली टीका असेल, मविया सरकारवर ज्यांनी ज्यांनी टीका केलेली आहे त्या सगळ्यांना उत्तर कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज देतील, पण त्याचीच एक झलक आपल्याला या बाईक रॅलीमधून, रथामधून आणि जी तयारी आपल्याला मास्टर सभेची बघायला मिळते त्यावरून दिसून येत आहे। भगवं वादळ असं टीझर मध्ये सुद्धा या सभेला म्हटलं गेलं होतं आणि ते भगवं वादळ आता शिवाजी पार्क परिसरामधून किंवा शिवसेना भवन परिसरामधून बीकेसी कडे मार्गक्रमण करताना दिसेल। आपण या बाईकवर असलेल्या भगव्या झेंड्यांना भगवं वादळ असं म्हणू शकतो, कारण हे सगळे शिवसैनिक एकत्रितपणे शक्ती प्रदर्शन करत जाणार आहेत आणि हा रथ आपल्याला आता बघायला मिळतोय। हा रथ तयार करण्यात आलेला आहे, ज्यावर हनुमानाची प्रतिमा ठेवली गेली आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। उदय, काय सांगशील, दोन्हीकडे आपल्याला जोरदार जय्यत तयारी आणि वातावरण निर्मिती पूर्ण झालेली बघायला मिळते आहे। शिवाजी पार्क मधून आता रॅली सुद्धा निघालेली आहे बीकेसी कडे आणि इथे तर मास्टर सभेची तयारी पूर्णच झालेली आहे।
सभेची तयारी म्हटलं पूर्ण झालेली आहे आणि गर्दी आता खूप वाढायला लागलेली आहे बीकेसीत. उदय, अगदी बरोबर सुवर्ण. आपण पाहतो की वांद्रे कुर्ला संकुलातील हे सगळ्यात मोठं मैदान आहे आणि हे सर्व मैदान जवळपास आता भरण्यास सुरुवात झालेली आहे. शिवसैनिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे येऊ लागलेली आहेत. माझ्या मागे जर आपण संपूर्ण मैदानाचं जर आपण पाहिलं तर पाहू शकतो कशा प्रकारे इथे गर्दी जी आहे ती जमू लागलेली आहे आणि जवळपास 2 लाखाहून अधिक शिवसैनिक या वांद्रे कुर्ला संकुलातल्या या मोठ्या मैदानामध्ये येण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. आपण जर इकडे सभोवताली नजर टाकली तर सर्वत्र शिवसैनिक जे आहेत ते इथे येऊ लागलेले आहेत. काही शिवसैनिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. जितेंद्र जनावले आहेत शिवसैनिक मोठे, काय सांगाल कशा प्रकारे गर्दी जमते? राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात, घोषणा देत येतात, घोषणा देत शिवसेना जिंदाबादच्या नावाने घोषणा देतात आहे, हिंदुत्वाच्या नावाने घोषणा देतात आहे. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकायला, हिंदुत्वाचे विचार ऐकायला आज हे बीकेसीचं मैदान पूर्ण तुडुंब भरणार आहे हिंदुत्वाच्या विचाराने. विरोधक सातत्याने आरोप केले जात आहेत, त्यांना एका सभेतून शिवसेना उत्तर देणार असं सांगितलं जात आहे. शिवसैनिकांना कशी उत्सुकता आहे की त्यांचे शिवसेना पक्षप्रमुख आज बोलणार आहेत त्या संदर्भात? आजचा हिंदुत्वाचा जनसागर आणि उद्धवजींचे विचार हेच विरोधकांना उत्तर असेल. हेच विरोधकांना उत्तर असेल आणि त्याच उत्तराची वाट सर्व शिवसैनिक पाहत आहेत. आपण इथे मागे जर पाहिलं तर कशा प्रकारे गर्दी आहे ती आपल्याला इथे पाहता येऊ शकेल की कशा प्रकारे गर्दी जी आहे ती जमू लागलेली आहे आणि ही गर्दी एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी करेल अशी आशा जी आहे शिवसेनेकडे व्यक्त केली जाते. प्रत्यक्ष इथे गर्दी किती जमते आहे ते पुढील काही वेळातच आपल्याला स्पष्ट होईल आणि आपण इथे पाहू शकतो काही चारू बाजूला इथे जवळपास 32हून अधिक प्रवेशद्वार जे आहेत ते केलेले आहेत आणि त्यातून सर्व शिवसैनिक इथे येत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे शिवसैनिक येणार म्हणून मोठ्या प्रमाणात आयोजन जे आहे ते इथे करण्यात आलेलं आहे. आपण इथे सभोवताली पाहू शकतो, नजर जाईल तिथपर्यंत मैदान जे आहे भगवमय करण्यात आलेलं आहे सर्व. अगदी उदय, तुझ्याकडनं अशीच माहिती घेत राहतो, तू सोबत राहा. मात्र शिवसेनेचे नेते आणि आमदार सदा सरवणकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर. तोही संवाद आपण आता बघणार आहोत. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जंगी सभा आपल्याला बीकेसीत होताना पाहायला मिळणार आहे. सध्या मी दादर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उभा आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर शेकडोच्या संख्येने शिवसैनिक बाईक रॅलीसह या ठिकाणी जमा झालेले ही दृश्य आहेत आपल्याला बाईक रॅलीची. आणि आता ज्या मी रथावरती उभा आहे त्या रथावरती आपल्याला बजरंग बलीचा या ठिकाणी रथ तयार करण्यात आलेला आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार सदा सरवणकर आहेत. सर, काय सांगाल, तुम्ही ज्या आता रथावरती बसल्या तो हनुमानाचा रथ आहे, काय नेमका संदेश आहे हा? आज स्वतः आपण सच्चे हिंदुत्ववादी आहोत अशा प्रकारचं नाटक काही मंडळी करीत आहेत. त्यांना एक सडेतोड उत्तर देण्यासाठी आमचं जे हिंदुत्व आहे हे मान्य शिवसेना प्रमुखांचं कट्टर हिंदुत्ववाद हा आम्हा शिवसैनिकांचा आणि शिवसेनेचा आहे हे सांगण्यासाठी ही सगळी दृश्य आपल्या समोर दिसत आहेत. साधारणतः या बाईक रॅलीला कधी सुरुवात होईल, किती बाईकचा यामध्ये समावेश असेल आणि या बाईक मुंबईतल्या कोणकोणत्या परिसरातून येतील? मुंबईतून येतील किंवा मुंबईच्या बाहेरून पण येणार आहेत? हा माहीम विधानसभा, वडाळा आणि धारावी या विधानसभेपुरत्याच मर्यादित अशा बाईक आहेत. आमच्या प्रत्येक शाखांमधनं बसेसने जे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि आमच्या महिला सगळ्या गेलेल्या आहेत आणि तरुण वर्ग उत्साह होता की आपण बाईक रॅली काढावी आणि सच्च्या हिंदुत्ववाद्यांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे की शिवसेनेचं हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व आहे आणि जे संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर देशाने अंगीकारलं आहे. त्यासाठी हे सगळे एक भगवं वातावरण करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. नाही, ज्यांना संदेश द्यायला हवा त्यांना तो मुळात मिळालेला आहे आणि उद्धव साहेबांचं ज्या वेळेला भाषण होईल त्यावेळेला त्यांना पूर्णपणे त्याचं उत्तर मिळेल. पण मला असं वाटतं हे शिवसेनेचं हिंदुत्व दाखवण्यासाठी गरज नाही, ते अखंड शिवसैनिकांच्या आणि शिवसेना प्रेमिकांच्या हृदयात आहे, हिंदू प्रेमियांच्या हृदयात आहे आणि त्यामुळे एक जल्लोष पक्षप्रमुखांच्या सभेचा आहे तो या ठिकाणी दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, दादर. उदय आपल्या सोबत आहेत. ही बाईक रॅली आपल्याला दिसते. ही बाईक रॅली शिवाजी पार्क शिवसेना भवन परिसरातून बीकेसीकडे निघालेली आहे. उदय, तू काय सांगशील? मनसे असेल
भाजप असेल किंवा हनुमान चालिसाचा मुद्दा घेऊन राणा दाम्पत्य आले होते तिथून झालेला तो विषय असेल, या सगळ्याला उत्तर आज मुख्यमंत्री देतील असं वाटतंय? सुवर्ण, मुद्दे अनेक आहेत मात्र प्रश्न देखील अनेक आहेत आणि या सर्व प्रश्नांना आणि मुद्द्यांना आज शिवसेना पक्षप्रमुख काय उत्तर देणार याची उत्सुकता सर्वांना आहे। ही उत्सुकता थोडा मोठ्या सर्वांना आहेत। आता माझ्यासोबत 80 वर्षाचे आजी आजोबा आलेले, ते खास बोरिवलीवरनं या शिवसेनेच्या सभेसाठी वांद्रे कुर्ला संकुल इथे आलेले आहेत। आपण त्यांना विचारत जुने जाणते आजोबा, तुम्ही अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, सर्व राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे, आत्ताचं राजकारण कसं पाहता? तुम्ही या वयात देखील इथे शिवसेनेच्या सभेला आलेले आहेत, का सभेला आला तुम्ही? या वयात देखील तुम्हाला काय यावंसं वाटतं, काय सांगाल तुम्ही? आता मला भयंकर या महाराष्ट्राची चिंता लागलेली आहे। या शिवसेनेवरती जो तो बोलत आहे त्याचा मला फार अतिशय राग आहे आणि मी आतापर्यंत माझ्या तिन्ही मुलींना शिवसैनिकच म्हणून घडवलेलं आहे। मला डोळे नसताना मी आतापर्यंत माझ्या वयाचा जो कोण येईल त्याला मी अशी कॉलर पकडून दोघा ठिकाणी धोपटलेलं आहे। दादरला दोघांना मारलेलं आहे आणि मी किती विचार माहीत नाही, पण एकाला जोगेश्वरीमध्ये मी वोटिंगला गेलो होतो, आमदार होते ते मला वोटिंग करून देत नव्हते, माझ्या भावाला वोटिंग करून देत मी करून त्याला पकडलं, ते आता हयात नाही आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तुम्ही शिवसैनिक कार्यरत आहात शिवसैनिक म्हणून, परंतु सध्याच्या राजकारण पाहता आज शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे सभेमध्ये भाषण करणार आहेत, त्यांच्या भाषणाकडे तुम्हाला काय अपेक्षा आहे? माझ्या अपेक्षा म्हणजे काही माझी शिवसेना निवडून आली पाहिजे आणि हा हिंदू धर्म आमचा शिवसेनेचाच आहे, कोणी केला त्याचा मला हे नाही आहे। आज माझी इच्छा एवढीच आहे का आज शिवसेना येणारच आहे। आज मला तर राज ठाकरेचा विरोध बोलत आहे ते मला चुकीचं वाटतं। आज राजवरती संकट नाही, पण राजवर याच्या त्याच्या पार्टीमध्ये घुसते। आज त्यांनी स्वतंत्र उभा राहिला असता तर जरूर निवडून आले असते, आज शिवसेना देखील आले असते, पण घट्टर काँग्रेसकडे घट्टर भाजपकडे हे काय त्यांनी लावलंय आणि महाराष्ट्राच्या विरुद्ध उठलेला राज ठाकरे आज मला दुःख होते आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्या जीवाला धोका आहे। ते शिवसेना जरूर त्यांना पाठिंबा मारेल अशी माझी इच्छा आहे। राज ठाकरेला शिवसेना जरूर पाठिंबा मारेल। आज त्यांना शिवसेनेला विरोधकांनी घेरलेला आहे, अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत, विशेष करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेवरती आरोप केले जातात। आजची शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही। तुम्ही जुने जाणते शिवसैनिक आहात, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनचे कार्यरत आहात, त्यावेळची शिवसेना, त्यावेळेचं हिंदुत्व आणि आत्ताची शिवसेना आणि आत्ताचं हिंदुत्व यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? असा तर काही फरक वाटत नाही, फक्त आता फरक तर वाटतं आम्ही शिवसेना हिंदू बाळासाहेबांच्या ठाकरेंच्याच पायावर पाऊस झाले आणि मला अतिशय लागलं बाळासाहेबांचा उद्धार करतात, ठाकरे घराण्याचा बाप करतात, हे आमच्या राजसाहेबांना कळलं पाहिजे। त्यांच्या घराण्याचा बाप करतो, त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे, बाळासाहेबांचा उद्धार करत आहे, ठाकरेला राजला वाटलं पाहिजे आपल्या घराचा उद्धार करत आहे, आपल्या काकांना वडिलांचा वगैरे सर्व उद्धार करत आहे आणि त्यांना तरी हात मिळवणी करते। हा राजचा काय करावं, राजसारखा मनुष्य नाही आहे हे मला मान्य आहे। तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलेले, तुम्ही जुने जाणते शिवसैनिक आहात, तुम्ही तरी आज देखील या वयात देखील शिवसेनेच्या सभेला येतात। आपण इथं पाहू शकतो का 80 वर्षाच्या आजी आजोबा जे या सभेला आलेले आहेत। शिवसेनेचा हीच ताकद आहे। जुळे जाणते शिवसैनिक ही आजच्या तरुण आणि नव्या पिढीच्या शिवसेनेशी देखील तितकेच रुळलेली आणि जुळलेली आहे। नक्की उदय, तुझ्याकडे पुन्हा येतो, हे सगळं वातावरण, हे सगळे अपडेट्स आपण घेऊया। मात्र एका बाजूला बाईक रॅलीची दृश्य, बीकेसीकडे हे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी गाडीला भगवा लावून निघालेले आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ऐकण्याकरता, आणि दुसरीकडे आपल्याला अनेक मान्यवर महत्त्वाचे नेते संजय राऊत दिसतायत, आदेश दिसतायत, अरविंद सावंत दिसतायत, हे सगळे तयारी करत आहेत, शेवटचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। या सगळ्यावर नजर असलेला एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।